नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर 12वी फिजिक्स मधला ट्रान्सफॉर्मर हा पॉइंट बघणार आहोत। हा जो पॉइंट आहे हा आपण एमसीक्यू ओरिएंटेड या ठिकाणी बघणार आहोत। आता आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर जो आहे तो दोन प्रकारचा असतो। एक म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा जो आहे तो म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये आपण व्होल्टेज वाढवत असतो आणि स्टेप डाऊन ज्याच्यामध्ये व्होल्टेज आपण कमी करत असतो। आता आपला सर्वांनाच माहिती आहे की पॉवर काय असते, इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती आपण कशाने त्या ठिकाणी कन्सिडर करतो किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, P इज इक्वल टू V इंटू I। P म्हणजे पॉवर, V म्हणजे पोटेन्शियल आहे आणि I म्हणजे काय आहे, करंट। आता जर या ठिकाणी व्होल्टेज वाढत असेल तर इथं आपल्याला एक रिलेशन भेटत आहे की V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू I। याचा अर्थ जर त्या ठिकाणी व्होल्टेज वाढलं तर करंट जो आहे तो काय होत आहे, कमी होत आहे। इथं जर व्होल्टेज कमी झालं तर त्या केसमध्ये करंट काय होत आहे, वाढत आहे। आता हे जे स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, हा ट्रान्सफॉर्मर ऍक्च्युली असतो कसा, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक अशा पद्धतीची प्लेट असेल, त्या प्लेटला मध्ये असा स्क्वेअर मध्ये त्या ठिकाणी बोर तयार केलेला असेल। आता हे असं का असतं तर ईडी करंटच्या पॉइंट मध्ये आपण बघितलंय की जर एरिया त्या ठिकाणी कमी केला तर ईडी करंट जो आहे तो काय होत असतो, कमी होत असतो। म्हणजे ह्या अशा ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तयार करण्यासाठी वापरलेल्या असतात आणि या प्लेटला या बाजूला अशा वाइंडिंग्स प्रोव्हाइड केलेल्या असतात। ओके, अशा पद्धतीच्या वाइंडिंग्स प्रोव्हाइड केलेल्या असतात। हा जो सेक्शन आहे या सेक्शनला आपण इनपुट सेक्शन म्हणतो आणि इकडचा जो सेक्शन आहे त्या सेक्शनला आपण आउटपुट सेक्शन म्हणतो। किंवा ही जी साइड आहे या साइडला दुसरंही त्या ठिकाणी आपण नाव वापरतो प्रायमरी आणि हे जे आहे याला आपण काय म्हणतो, सेकंडरी। मग प्रायमरी बाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा प्रायमरीचं ईएमएफ असेल, प्रायमरीचा करंट असेल आणि त्या ठिकाणी प्रायमरीच्या या वाइंडिंग्स असतील किंवा नंबर ऑफ टर्न्स असतील, सेम तेच सेकंडरी साठीचं ईएमएफ, सेकंडरी साठीचा करंट आणि सेकंडरी साठीचं वाइंडिंग। आता इथं आपल्याला काय बघायचं आहे तर हे जे ईएमएफ किंवा ईपी, ईएस, आयपी, आयएस, एनपी, एनएस या तिघांमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया रिलेशन बिटवीन ई म्हणजे ईएमएफ अँड आय म्हणजे करंट, या दोघांमध्ये काय रिलेशन असतं। आता हे बघा, इनपुट पॉवर इथं आपण असं कन्सिडर केलेलं आहे की इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर। इनपुट पॉवर आपल्याकडे आहे व्ही आय, आय आय इज इक्वल टू व्हीओ आय ओ। व्होल्टेज करंट, व्होल्टेज करंट, इनपुटचं व्होल्टेज इनपुटचा करंट, आउटपुटचं व्होल्टेज आउटपुटचा करंट। आता हे जे व्होल्टेज आहे त्यालाच आपण या ठिकाणी ईएमएफ असं जर म्हणलं आणि ते प्रायमरी आणि सेकंडरी या टर्म्स मध्ये जर घेतलं, इनपुटसाठी आपण काय म्हणलेलं आहे, ईपी आणि इथं आहे आयपी, इथं असेल ईएस इंटू आयएस। रिलेशन घेताना आपल्याला आउटपुट टू इनपुट कन्सिडर करणं गरजेचं असतं, म्हणून हे आपण असं म्हणू देअरफॉर ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू, ईएस इथं आहे, ईपी ला त्या बाजूला पाठवलं तर आयएस या बाजूला येईल, म्हणजेच आपण असं लिहूया आयपी अपॉन आयएस। आणि इथं आपल्याला काय लक्षात आलं तर ईएमएफ आणि करंट या दोघांमध्ये काय रिलेशन आहे तर ते दोघं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत। हे या ठिकाणी परत एकदा आपल्याला प्रूव्ह भेटलं, म्हणजे आपण असं म्हणू की ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आय, हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। म्हणजे हे झालं पहिलं रिलेशन। आता दुसरं जे रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी ई आणि एन म्हणजे ईएमएफ आणि नंबर ऑफ टर्न्स यामध्ये काय रिलेशन असेल बघा। आता आपल्याला फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार माहिती आहे ई इज इक्वल टू मायनस एन डी फाय बाय डी टी। एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ टर्न्स आहेत
मग हेच जर आपण प्रायमरी आणि सेकंडरी साठी जर बघितलं तर आपण असं म्हणूया ईपी इज इक्वल टू मायनस एनपी. फ्लक्स मध्ये कुठलाही त्या ठिकाणी चेंज होणार नाही, कारण आपण त्या ठिकाणी कन्सिडर करताना दोन्ही पॉवर सेम कन्सिडर केलेले आहेत. त्याच पद्धतीनं ES इज इक्वल टू मायनस NS डी फाय बाय dt हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आता परत आपण सेम ES बाय EP इज इक्वल टू ES ची व्हॅल्यू आहे मायनस NS डी फाय बाय dt होल डिवायडेड बाय मायनस NP डी फाय बाय dt. आता या ठिकाणी डी फाय ला डी फाय कॅन्सल झालं, इथं मायनसला हे मायनस कॅन्सल झालं, इथं आपल्याला रिलेशन भेटलं ES बाय EP इज इक्वल टू NS बाय NP. म्हणजे आपण या रिलेशन वरून असं सांगू शकतो की E म्हणजे EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, नंबर ऑफ टर्न्स हे आपण म्हणू शकतो. आता हे EMF त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स आणि करंट यामध्ये काय रिलेशन आहे, ज्याला आपण थर्ड नंबर म्हणूया रिलेशन बिटवीन E I अँड N. या तिघांमध्ये काय रिलेशन आहे, तर या दोन इक्वेशन वरून आपण असं लिहू शकतो बघा, ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू IP बाय IS इज इक्वल टू ES बाय EP बद्दल काय आहे NS बाय NP. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी तिसरं रिलेशन जे आहे ते इथं आपल्याला भेटलं. आता या टॉपिक वरती बोर्ड साठी आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकेल, पण MCQच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त फोकस जो आहे तो आपण या टॉपिक वरती याचा स्टडी करत असताना MCQ साठी करणं गरजेचं आहे. म्हणजे ते काय विचारतील की जर समजा मला आउटपुटचा करंट जास्त पाहिजे तर नंबर ऑफ टर्न्स कसे असावेत, प्रायमरीचे किती असावेत, सेकंडरीचे त्या ठिकाणी किती असावेत. जर मला करंटची व्हॅल्यू कमी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी प्रायमरीचे वाइंडिंग सेकंडरीचे वाइंडिंग काय पाहिजेत, किंवा मला व्होल्टेज वाढवायचं आहे त्या केसमध्ये प्रायमरी सेकंडरीचं वाइंडिंग, व्होल्टेज कमी करायचं आहे त्या केसमध्ये प्रायमरी आणि सेकंडरीचं वाइंडिंग काय असावं. अशा पद्धतीचे जे MCQ आहेत ते आपल्याला या पॉइंट वरती विचारले जाऊ शकतात. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.